नमस्कार. तर आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याला होते आणि त्या दिवशी बरेच जण नवीन वास्तू खरेदी करतात. कोण जमीन खरेदी करतं, कोण घरं करतात, कोण सोनं, शेतकरी शेती, शेतीच्या नवीन कामाचा शुभारंभ, कोण नवीन दुकान, शोरूम, व्यापार, उद्योग, व्यवसाय अशा नवीन उद्योगाचा, दुकानचा शुभारंभ करत असतात. काही जण चांगल्या सवयी लागाव्या यासाठी नवनवीन संकल्प देखील करत असतात. आम्ही देखील यावर्षी म्हणजे 2026च्या गुढीपाडव्याला एक नवीन संकल्प करणार आहोत आणि केलेला आहे, की त्या दिवशी गुढीपाडव्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून वस्तात थंडाई उचगाव या शाखेत 112 ग्लास थंडाई मोफत वाटण्यात येणार आहे. तर 112 ग्लासच का? तर माझ्या बायकोनं आजपर्यंतच्या 12 वर्षाच्या कालावधीत 112 सुवर्णपदकांची कमाई केलेली आहे आणि इथून पुढं जशी सुवर्णपदकांची संख्या वाढत जाईल तसतसं थंडाई ग्लासची देखील संख्या वाढत जाणार आहे आणि हा संकल्प कायमस्वरूपी राहील. जोपर्यंत वस्तात थंडाई सुरू आहे आणि जोपर्यंत वस्तात जयवंत पाटील जिवंत आहेत तोपर्यंत हा संकल्प कायमस्वरूपी राहणार आहे. तर बरेच जण ठराविक जण म्हणतील देखील की वस्तात काय डोक्यावर पडले का काय, वस्तादच्या मेंदूतनं थोडी जागा सोडली आहे का काय, लोक त्या दिवशी पैसे मिळवाय बघतात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी. कोण फुकट देत नाही, कोण उधार देत नाही, पण हे फुकट वाटायला लागलेलं आहे. तर याला फुकट वाटणं म्हणता येत नाही, कारण आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजात आपण वाढलो, घडलो, बरंच काही समाजात शिकलो, या समाजात राहून बरंच काही आपण मिळवलं स्वकर्तृत्वावर. त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा आम्ही संकल्प केलेला आहे. विंदा करंदीकरांच्या एक 4 ओळी आहेत, त्या आपल्याला बरंच काही सांगून जातात, की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावेत. देणाऱ्याचे हात म्हणजे खुब्यातनं उपसून नाही, तर ती वृत्ती घ्यावी आणि परमेश्वरानं हात घ्यावेत म्हणण्यापेक्षा आम्हाला ते हात देणाऱ्याच्या अगोदरच दिलेले आहे, ती वृत्ती आमच्या अंगात दिलेली आहे. तर खरोखरच आमच्या सर्व असंख्य ग्राहक, हितचिंतक आणि आपण सर्वांनीच याचा जरूर लाभ घ्यावा आणि येणारे हे नवीन वर्ष आपल्या नातेवाईकांना, आपल्या कुटुंबियांना, आपल्या मित्रमंडळींना आणि आपल्या सर्वांनाच सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे आणि मुख्य म्हणजे आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.